येस न्यूज मराठीच्या गणरायाची रविवारी सांजवेळी व्हिडिओग्राफर विजय आणि राजश्री आवटे, निवेदिका ऐश्वर्या आणि जय नंदुरकर, माधवी बागल यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. यावेळी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, गीतांजली सुरवसे, शिवानंद जाधव, रोहन परीट आदी उपस्थित होते. दरवर्षी येस न्यूज मराठीमध्ये इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केली जाते. येस न्यूज मराठीमध्ये गणेश उत्सव हा फक्त धार्मिक उत्सव म्हणून साजरा केला जात नाही, तर यातून समाजाला पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची जागृती सुद्धा केली जाते. यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा एक चांगला संदेश समाजाला मिळत आहे. आपल्या सर्वांना येस न्यूज मराठीच्या वतीने गणेशोत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं सोलापूरच्या विमान सेवेचा प्रश्न सुटलेला आहे आणि ही खरंच सोलापूरकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ही आनंदाची बातमी यंदाच्या गणेशोत्सवात आपल्याला मिळाली. परंतु आणखी एक महत्वाचा प्रश्न सध्या सोलापूरकरांच्या समोर उभा ठाकलेला आहे, तो म्हणजे कचऱ्याचा. सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे आणि हे ढीग केवळ घंटागाड्यांचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे होत आहे असं एकंदरीत वाटत आहे. कारण का अनेक भागामध्ये 15 ते 20 दिवस घंटागाड्या येत नाही आणि त्यामुळं घरगुती जो कचरा आहे तो कोपऱ्यावर टाकणे, रस्त्यावर फेकून देणे याचे प्रकार सगळ्यात जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. या निमित्तानं मला आवाहन करायचं आहे की जर घंटागाड्यांचं व्यवस्थित नियोजन होत नसेल तर ठिकठिकाणी कचरा पेट्यांची उभारणी करण्यात यावी. त्यासोबतच ठिकठिकाणी स्वच्छतागृहे स्वच्छ कंडिशन मध्ये असणं हे सोलापूरकरांसाठीची सध्याची गरज झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅडची वेल्डिंग मशीन असणं आवश्यक आहे आणि तिथे सुद्धा कचरा पेट्यांची सोय असणे आवश्यक आहे. याचा सर्वांचा विचार सोलापूर महानगरपालिकेने नक्की करावा आणि पुढच्या वर्षी जेव्हा बाप्पा येईल तेव्हा स्वच्छ आणि सुंदर शहराचं दर्शन बाप्पालाही व्हावं